सिंहस्थ सहाय्यक समिती द्वारा प्रसारित सोहळा कुंभ पर्वाचा श्रद्धा सेवा समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी या सिंहस्थ कुंभ पर्वानिमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबात, लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप नाशिक. ऐकूया जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. नमस्कार श्रोते हो, आजच्या 6व्या भागात आपलं मनापासून स्वागत. आज आपण समुद्र मंथन कथेमागची कथा काय सांगतेय ते ऐकणार आहोत. बाबा, एक विचारायचं होतं. समुद्रमंथनाबद्दल आपण सगळ्या गोष्टी आवडीने ऐकल्या, पण समुद्रमंथन गोष्ट खरंच घडली होती की काल्पनिक आहे हो? चांगला प्रश्न विचारलास बघ. आजी सांग, तूच जास्त चांगलं समजावून सांगशील बघ यांना. हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. या पुराणातल्या कथा काल्पनिक नाहीत, पण त्या सरळ सांगितलेल्याही नाहीत. त्यांच्या मागे खोल अर्थ आहे, संकेत आहेत. ओ, म्हणजे भारतीय शास्त्रात एक पद्धत आहे, अर्थवाद. एखाद्या चांगल्या गोष्टीची प्रशंसा किंवा वाईट गोष्टीची निंदा सांकेतिक पद्धतीने करणे म्हणजे अर्थवाद. जसं एखाद्या मुलाला थेट सांगितलं तर ऐकत नाही, पण त्याच्याशी संबंधित एखादी गोष्ट सांगितली तर ऐकतो. म्हणजे मला जसं अभ्यास कर असं सांगितलं की मी करत नाही, पण गोष्ट सांगितली की मी लक्षपूर्वक ऐकते, तसंच ना? अगदी तसंच कुंभपर्वाबद्दलही केलं गेलं. का ग? कुंभपर्व मुळात ज्ञानाचा उत्सव म्हणून सुरू झाला, पण सर्वसामान्य माणसाला त्यात सहभागी करायचं होतं. म्हणून सांगितलं, इथे स्नान केलं की पुण्य मिळतं. सर्वसामान्य माणूस पुण्याच्या आशेने येईल आणि ज्ञानाच्या चर्चेत असेल तेव्हा त्यालाही काही मिळेल. येणारा भाविक पाप पुण्य मनात ठेवून जरी येत असेल ना, नकळत तो ज्ञानच घेऊन जातो घरी. तसंच म्हण, पण त्यामागे आणखीन सखोल अर्थ आहे बघ. बाबा, कोणता अर्थ? कुंभपर्व म्हणजे केवळ स्नान नाही, तर तो भारतीय ज्ञानपरंपरेचा महोत्सव आहे. कुंभपर्वाच्या निमित्तानं भारतीय ज्ञानपरंपरांना जाणून घेऊया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. आपला कुंभपर्व माझी जबाबदारी. आपला कुंभपर्व माझी जबाबदारी. एक संस्कृत वाक्य सांगते ऐका. यत् पिंडे तत् ब्रह्मांडे, यत् ब्रह्मांडे तत् पिंडे. जे आपल्या देहात आहे तेच ब्रह्मांडात आहे, आणि जे ब्रह्मांडात आहे तेच देहात आहे. ओ, म्हणजे आपल्या आतही समुद्र आहे? अगदी. समुद्रमंथन ही बाहेरची गोष्ट नाही, ती आतली प्रक्रिया आहे. शिवसंहितेत लिहिलं आहे, मेरू म्हणजे शरीरातील पाठीचा कणा. हो ना, त्यात तर 7 द्वीप, नद्या, समुद्र, पर्वत, क्षेत्रपाल, ऋषी मुनी, सर्व ग्रह, नक्षत्र, पंचमहाभूत, तसेच चंद्र आणि सूर्य यांचेही तत्व आपल्या शरीरात आहे असं लिहिलंय. हो, पाठीचा कणा म्हणजे मंदर पर्वत? आणि मूलाधार चक्राच्या स्थानी सुप्त अवस्थेत राहणारी कुंडलिनी शक्ती योग साधनेमुळे जागृत होते. एक एक चक्र भेदत वर जाते. त्यावेळी साधकाला वेगवेगळ्या अनुभूती येतात, त्याच मंथनातून निघालेली रत्न. आणि जेव्हा कुंडलिनी सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते तेव्हा साधकाला आत्मज्ञान मिळतं. तीच अमृताची प्राप्ती. म्हणजे अमृत बाहेर नाही, आपल्या आत आहे. आजी, मग जे लोक मेडिटेशन करतात ते हेच शोधत असतात का? बरोबर बाळा. तपस्वी, योगी, शतकानुशतके
हीच आतली यात्रा करत आले आहेत. बाहेरचं कुंभपर्व हे त्या आतल्या साधनेची फक्त एक आठवण करून देणारी खूण आहे. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने ती आतली यात्रा करू शकतो. अगदी. त्यासाठी कुंभपर्वालाच जायला हवं असं नाही, पण कुंभपर्व आपल्याला त्याची आठवण मात्र नक्की करून देतो. असं जर सगळं असेल तर मग ही 4च नावं का बरं? हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक. या नावांचाही शरीरातील स्थानांशी संबंध आहे. तो कसा? सांगते हां. हरिद्वार, जीवात्म्याचा परमात्म्याशी संयोग होतो, ते हरीचं द्वार म्हणजे ब्रह्मरंध्र होय. प्रयाग, इडा, पिंगला, सुषुम्ना या शरीरातील 3 मुख्य नाड्यांचा संगम म्हणजे प्रयाग. हे दर्शन उपनिषदात स्पष्ट आहे. प्रयाग हे हृदयाच्या ठिकाणी आहे. नासिक म्हणजे नाक, भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्र. आणि चौथं उज्जैन. उज्जाई याचे उज्जैन हे स्त्रीलिंगी रूप. हा प्राणायामाचा एक प्रकार हठयोगाच्या ग्रंथात सांगितलेला आहे ना, तोच. कंठाचा संकोच यामध्ये केला जातो. अर्थात कंठस्थानी असणाऱ्या विशुद्धी चक्राशी याचा संबंध जोडता येतो. म्हणजे आपल्याच शरीरात ही 4ही तीर्थस्थान आहेत. बाहेरच्या यात्रेने आतल्या यात्रेची आठवण व्हावी म्हणून तो कुंभपर्व. शाब्बास, हेच खरं आहे. आणि म्हणूनच कुंभपर्व म्हणजे केवळ नदीत स्नान नाही, कुंभपर्व म्हणजे ज्ञानाचा उत्सव. कुंभपर्व म्हणजे आत्मशुद्धीचा प्रयत्न. कुंभपर्व म्हणजे वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण विश्व एक कुटुंब याचा जिवंत अनुभव. आणि हे सारं आपल्या नाशिकमध्ये होणार आहे. आपल्या गोदामाईच्या काठावर. आपण यजमान आहोत. आपला कुंभपर्व माझी जबाबदारी. हे बघा बाळांनो, आजीच्या गोष्टीचा सारांश असा की पुराणात सांगितलेल्या गोष्टी या काल्पनिक नाहीये आणि महत्त्वाचे विषय सर्वसामान्यांना सांकेतिक रूपानं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आई, तुझ्यामुळे आज आम्हाला आमचीच ओळख नव्यानं झाली. अरे, ही तर फक्त सुरुवात आहे बाळा. अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे आपल्याला. हो, अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. आज संध्याकाळी सगळ्यांनी वेळेवर या बरं घरात, म्हणजे आपल्याला सर्व मिळून गोदा आरतीला जाता येईल. कुंभपर्वाची पौराणिक कथा आपण जाणून घेतली आहे. आता प्रवास पुढचा. कुंभपर्वाचा इतिहास, आखाड्यांमागची परंपरा आणि असं भरपूर काही जाणून घ्यायचंय, तेव्हा भेटत राहूया. आज पुरता निरोप घेतोय. नमस्कार. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभपर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभपर्वाचा. सहभाग होता अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष्क आणि स्वरा. संकल्पना महेश दाबक यांची. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप, नाशिक. तेव्हा ऐकत रहा सोहळा कुंभपर्वाचा. विशेष सहकार्य आयव्ह्यू एंटरप्राइजेस. सोहळा कुंभपर्वाचा दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 अर्थात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. तसंच www.nasikkumbhaparva2027.com या आमच्या अधिकृत वेबसाईटवर हे प्रसारित झालेले भाग आपण पुन्हा ऐकू शकता. आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि अधिक माहिती आणि प्रतिक्रियेसाठी आपण आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक 70587 20566 70587 तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आपला कुंभ, माझी जबाबदारी.